त्यांना शिक्षण आणि स्किल जर एम्प्लॉयबिलिटी किंवा एंटरप्रेन्योरशिपला लीड करणार नसलं तर त्याचा काहीच उपयोग नाही. व्हेरी हम्बलिंग एक्सपिरियन्स. मला खरंच खूप एम्बॅरेसिंग आणि थोडं ऑकवर्डही होतं आहे सर. त्यामुळे असं एवढं सगळं कौतुक कोणीतरी केलं की थोडं एम्बॅरेसिंगच होतं. आदरणीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र स्टेट श्री चंद्रकांत दादा पाटील, आमचे सगळे लाडके पुणेकर आहे असं म्हटलं तरी चालेल सर. एस.बी. मुजुमदार सर प्रेसिडेंट, माझे वडील जे आज ऑनलाईन आहेत, आई त्याही ऑनलाईन आहेत. त्याचबरोबर स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप मिनिस्ट्रीचे आदरणीय मंत्री श्री लोढाजी हेही ऑनलाईन आहेत. माय इमेन्स थँक्स टू आवर President Dr. S.B. Muzumdar sir, under whose visionary leadership this skill university was established, and also at Indore. दादांच्या मार्गदर्शनामुळेच हे दोन्ही विद्यापीठं निर्माण झाली आहे म्हणायला हरकत नाही. मला आदरणीय आणि लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शन आणि सपोर्टमुळेच हे विद्यापीठ निर्माण झालं. विनोद तावडेजी त्यावेळेला आदरणीय शिक्षण मंत्री होते आणि मला अजून हा प्रसंग आठवतो की 2017मध्ये फार्मर्सचं ॲजिटेशन झालं होतं आणि खूप तेव्हा म्हणजे अनरेस्ट होती मुंबईमध्ये मंत्रालयाच्या बाहेर. आणि तावडे सर आणि देवेंद्र फडणवीस सरांनी हा ॲक्ट स्टेट लेजिस्लेशनला नेला. तो शेवटच्या दिवशी नेला स्टेट लेजिस्लेशनच्या मार्चमध्ये. आणि मी अजूनही विसरणार नाही की उद्या अखेरीचा दिवस असताना मी आदल्या दिवशी रात्री भीत पहाटे 1 वाजता मुख्यमंत्री सरांना मेसेज केला की सर जर उद्याला हा ॲक्ट आला नाही तर आणखीन एक ॲकॅडमिक इयर जाईल. आणि तुम्हाला सांगायला खूप आनंद वाटतो की विदिन 5 मिनिट्स द चीफ मिनिस्टर रिप्लाईड सेईंग की मी स्वतःच हा ॲक्ट उद्या लेजिस्लेशनमध्ये घेऊन जाणार आहे. बस विनोद तावडे साहेबांची जर त्याला संमती आणि सपोर्ट नसता तर हे विद्यापीठ आज घडलं नसतं. तर रेकॉर्ड टाईम 18 महिन्यात हे विद्यापीठ तयार झालं. मला अजून आठवतं की भूमिपूजनाला आले तेव्हा मला अगदी मिश्किलीने CM सरांनी विचारलं की काय मग कधी चालू करताय. तर मी म्हटलं 2 वर्ष. तर म्हणाले काय सांगतेस 2 वर्ष. म्हटलं हो सर, बघूया आपण कसं जमतं, मी प्रयत्न करेन. एका कॉन्ट्रॅक्टिंग एजन्सी, आर्किटेक्ट, PCMC कॉर्पोरेशन हे सर्वजण एकत्र येऊन एका चांगल्या प्रोजेक्टसाठी जेव्हा मदत करतात तेव्हा मिरेकल्स डू हॅपन, चमत्कार होतात. आणि तेच हे विद्यापीठ आहे असं म्हणायला हरकत नाही. सर, सांगायला आनंद वाटतो की ह्या विद्यापीठांनी गेल्या 10 वर्षात 100% प्लेसमेंट दिलेले आहेत. जवळजवळ 25% विद्यार्थी हे स्वतःचे उद्योगधंदे, स्टार्टअप्स चालू करतात. पहिलंच कौशल्य विकासाचं विद्यापीठ आहे भारतामधलं, किंवा पहिलं विद्यापीठ आहे भारतामधलं जे आत्मनिर्भर अवॉर्ड कन्फर करतं दर कॉन्व्होकेशनला. अशा मुलीला किंवा मुलाला ज्यांनी स्वतःची कंपनी चालू केली असेल. आणि आनंदाची बाब आहे की गेल्या 2 वर्षात मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशननीही त्याला एक थाप देऊन पहिल्या क्रमांकावर NIRF रँकिंग स्किल युनिव्हर्सिटी कॅटेगरीमध्ये आम्हाला दिलं. वी ट्रूली बिलीव्ह की इंडस्ट्री सिट्स ॲट आवर हार्ट. 200पेक्षा जास्ती आपले MOUs आहेत. सेमीकंडक्टर असेल, डिफेन्स, त्याचाही सगळा करिक्युलम हा इंडस्ट्रीने बनवलेला आहे. मग LNT असेल, भारत फोर्ज असेल, निवे टेक्नॉलॉजीज असेल, मायक्रोचिप असेल, मायक्रॉन असेल किंवा इतर जेवढ्या मोठ्या कंपन्यांची तुम्ही नावं ऐकता त्या सगळ्या कंपन्या आज आमच्याशी जोडलेल्या आहेत. ग्लोबल केपेबिलिटी सेंटर, आपल्या डेप्युटी चीफ मिनिस्टर माननीय सुनेत्राताई पवारांनी मोठी एक कॉन्फरन्स इनॉग्रेट केली. तर ग्लोबल केपेबिलिटी सेंटर मोठ्या प्रमाणात पुण्यात येत आहेत. ह्या वर्षी आपण BTech सेमीकंडक्टर सुरू केलेलं आहे. पुण्यामध्येच लॅटिस किंवा मायक्रोचिप, मायक्रॉन अशा अनेक मोठ्या सेमीकंडक्टर सेक्टरमधल्या कंपन्या आलेल्या आहेत. आदरणीय पंतप्रधानांच्या विजनखाली अनेक मोठ्या कंपन्यांनी मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स सुरू केलेली आहेत. तर शिक्षण मंत्री आहात, आज इथे लोढा साहेब देखील आहेत आपल्या कौशल्य विकासाचे मंत्री. मला तुम्हाला दोघांनाही मनापासून विनंती आहे की स्किल बेस्ड एज्युकेशन हे फक्त सिम्बॉयसिसपर्यंत न मर्यादित ठेवता आपण अगदी तळागाळाला ते पोचवलं पाहिजे. आणि नक्कीच विकसित भारतची संकल्पना लवकरच भारतामध्ये क्रिस्टलाइज होईल असा माझा विश्वास आहे.